येणाऱ्या काळामध्ये भुसावळ शहरातील जे अनेक प्रश्न आहेत की जे सोडवायचे आहेत, खरं तर याच्या आधी 5 वर्ष भाऊ याच्या आधी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका नव्हती। भुसावळच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टीचा आमदार झालो आणि मी आमदार झाल्यानंतर इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची सत्ता इथे आणली आणि नगरपालिका आम्ही निवडून आणली होती। पहिल्यांदा भाजपची सत्ता बसली होती, आपले नगराध्यक्ष बसले होते। अनेक कामं त्या काळातही झालं, त्याच काळात अमृतची योजना मंजूर झाली होती। पण काही प्रश्न राहिलेले आहेत की जे अजूनही सोडवायचे आहेत। म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की भुसावळ असेल, वरणगाव असेल किंवा इतर नगरपालिका असेल, सगळीकडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि नगराध्यक्ष आपण निवडून द्यावे। खरं भावना लगेच जायचं आहे, 5:40च्या आत त्यांचं स्टॉपर पुन्हा टेकअप करून त्यांना पुढच्या याला निघायचं नाही तर अडचण येईल। म्हणून मी थांबतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। फक्त एक विनंती आहे भाऊ, मी टेक्सटाईल मिनिस्टर आहे, इथल्या लोकांची खूप अपेक्षा आहे की इथल्या MIDC मध्ये काहीतरी मोठा प्रोजेक्ट आला पाहिजे। ती जबाबदारी तुम्ही घ्या। भाऊंनी पडवून दिलं होतं माझं टेक्सटाईल हब, ते काही करा आणि ते भुसावळला तुम्ही काहीतरी टेक्सटाईलचं मला मंजुरीसाठी मदत करा एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भाऊ। यानंतर जामनेरमधून सुरू झालेला विजयाचा झंझावात संपूर्ण 18 स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करून उत्तर महाराष्ट्रामध्ये पसरवण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे दिली आहे असे राज्याचे संकटमोचक आदरणीय गिरीशभाऊ महाजन आपलं मनोगत व्यक्त करतील। आदरणीय राजूमामा भोळे यांनी एक तैलचित्र देऊन माननीय मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला आहे। बोला भारत माता की। दोन्ही हात वर करून 100% सगळ्यांनी घोषणा द्यायची आहे, भारत माता की। वंदे छत्रपती शिवाजी महाराज की। जय श्रीराम, जय जय श्रीराम। मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, म्हणजे आपले देवाभाऊ, दोघी खासदार, सर्व आमदार, भाजपचे जिल्ह्याचे तिन्ही अध्यक्ष, उपस्थित सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार, सर्व नगरसेवक, माझ्यासमोर बसलेल्या कार्यकर्ते, नागरिक बंधू आणि भगिनींनो, संजय भाऊंनी सांगितलं जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे। मी सांगेल उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला आहे। महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं, साहेबांनाही सांगितलेलं आहे, सर्वात जास्त नगरसेवक, सर्वात जास्त नगराध्यक्ष राज्यामध्ये 6 विभाग आहे। सर्वात जास्त नगराध्यक्ष, चांगला निकाल हा उत्तर महाराष्ट्र तुम्हाला देईल। उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नगर आहे। सर्वात चांगला निकाल, सर्वाधिक नगराध्यक्ष, सर्वाधिक नगरसेवक हे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निवडून देऊ। द्यायचे की नाही? जळगाव जिल्हा पुढे राहील की नाही? 100%? हळूच म्हणताय, अजून काही खरं दिसत नाही मला, जरा बारीक आवाजात पडताय सगळे। आम्ही नंबर 1 देणार आहोत की नाही महाराष्ट्रामध्ये? भाऊ आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो, संजय भाऊ, आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आणून दाखवू। सर्वात जास्त नगराध्यक्ष जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपच्या ठिकाणी राहतील। ज्या ज्या ठिकाणी आम्ही जागा घेतलेल्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष कमळावर उभे आहेत, त्या जागा बहुतेक सगळ्या आम्ही तुम्हाला निवडून त्या ठिकाणी देऊ। आणि म्हणून निवडणुका कुठल्याही असो, गेल्यावेळी लोकसभेला आपण बघितलं, राज्यामध्ये काही नरेटिव्ह पसरवला गेला, खोटा नरेटिव्ह झाला आणि त्यामुळे राज्यभरामध्ये खासदार आपले कमी आले। पण जळगाव जिल्ह्यामध्ये दोन्ही खासदार, आम्ही सांगितलं आम्ही 3.5-4 लाख मतांनी खासदार निवडून देऊ। आम्ही दोन्ही खासदार, राज्यामध्ये आपण थोडे कमी पडलो असलो सगळीकडे, तरीसुद्धा जळगावला तुम्हाला दोन्ही खासदार आम्ही या ठिकाणी निवडून दिले। जळगावमध्ये आमदारही आम्ही 100% त्या ठिकाणी निवडून दिले। ज्यांना ज्यांना कमळ मिळालं ते सगळे आमदार आम्ही या ठिकाणी निवडून दिले। आणि आता ही लढाई तुमची आहे, ही लढाई कार्यकर्त्यांची आहे। आमदार आम्ही झालो, खासदार झालो, आम्ही मंत्री झालो, आता मात्र खालच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी लढाई आहे। आणि म्हणून आपल्याला सर्वांना आम्हाला पुन्हा खुर्चीवर बसवायचं आहे, पदावर बसवायचं आहे। आणि म्हणून तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागतील, म्हणजे आम्हालाही करावी लागतील, तुम्हालाच नाही। पण
कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा गड कायम राखू, हा संकल्प आम्हाला आज या ठिकाणी करायचा आहे. मोठ्या संख्येमध्ये आमच्या लाडक्या भगिनी आहेत, लाडक्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये आलेल्या आहेत, लाडके भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. अनेक योजना संजय भाऊनी सांगितल्या, भुसावळची कामंसुद्धा त्यांनी सांगितली. खरं म्हणजे पूर्वी भुसावळ म्हटलं म्हणजे अंगावर काटाच उभा राहायचा. भुसावळ म्हटलं म्हणजे गुंडगिरीचं शहर, बरोबर आहे संजय भाऊ? खंडणीखोरांचं शहर, गुंडांचं शहर, अशी प्रतिमा एकेकाळी या भुसावळची या ठिकाणी होती. विकास काहीच नव्हता, अस्वच्छता होती, काही नव्हतं. आणि भुसावळचा नंबर हा खूप खाली लागायचा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, सुरक्षेच्या बाबतीमध्ये. पण आता चित्र बदलायला लागलेलं आहे. संजय भाऊ सारखे आमदार, सुशिक्षित आमदार आपण या ठिकाणी दिले, सुसंस्कृत आमदार आपण या ठिकाणी दिले. राजकारणात जे सगळे गुंड होते त्यांना तुम्ही थप्पीवर लावून टाकलं, बरोबर आहे? काय तुम्ही हो नाही सांगतच नाही, मग घाबरताय का? मग काय, जोरात हो म्हणा ना. आणि म्हणून राजकारणातली सगळी गुन्हेगारी संपली, दादागिरी संपली. भाऊ इथे भुसावळमध्ये प्लॉट पाडायचे तरी पैसे द्या, बांधकाम करायचं NOC पाहिजे तरी पैसे द्या, घर पाडायचंय तरी पैसे द्या, सगळ्याच्याला पैसे द्या. जमीन विकत घ्यायची आजूबाजूला नगरपालिका क्षेत्रात तरी पैसे द्या. प्रत्येक गोष्टीचे कंप्लिशन सर्टिफिकेट, घर बांधून झालं त्याचे सुद्धा पैसे द्या. ही पद्धत सर्रास इथे सुरू होती. पण आताच्या काळामध्ये हे सगळं बदलत चाललेलं आहे. आणि आता तर मी सांगेल की आता आपण भाजपवर या ठिकाणी 100% भाजप आहे. तुम्हाला हे आश्वासित करतो, या जिल्ह्यातलं, या उत्तर महाराष्ट्रातलं तर या पुढच्या काळामध्ये सगळ्यात सुंदर, सगळ्यात स्वच्छ आणि सगळ्यात सुरक्षित शहर कुठलं असेल तर ते भुसावळ असेल. इतकं चांगलं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, इतकं चांगलं काम आपल्याला करून दाखवायचं आहे. देवाभाऊ आपल्या सोबत आहेत, मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत, सरकार आपलं आहे. निधीचे कुठे कमी नाही, वर्ग आपली नगरपालिका आहे, निधीची कुठे कमी नाही. पण आपल्याला आता कामं करून घ्यायचे आहेत. बाजूलाच तुम्ही जामनेरला या. आता तुम्ही सूतगिरणीच्या बाबतीत सांगितलं सावकारे साहेब, आपलं भुसावळ जामनेर काही लांब नाही, 15 मिनिटाचा रस्ता झाला आहे आता. आणि पुष्कळ 4-6 पदरी रस्ता झालेला आहे. आता इथे झालं काय तिथे झालं काय सूतगिरण्या, टेक्स्टाईल पार्क इथे काय तिथे काय, काय फरक पडतोय? आपण सगळे एक आहोत. सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास हे आपलं ब्रीदवाक्य आपल्याला पंतप्रधानांनी दिलेलं आहे. त्यामुळे ती काळजी तुम्ही या ठिकाणी करू नका. पण रस्त्याचं नेटवर्क असेल, MIDC असेल, सगळ्याच बाबतीत आता आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे. हे सगळं वातावरण दूषित झालेलं आहे, ते सगळं संपवायचं आहे. आपण बाजूला जामनेरला आलं तर जामनेर आपलं कसं आहे? हां, जकास, अतिशय सुंदर असं जामनेर आम्ही केलेलं आहे. परवा माघारी झाल्यात माझी पत्नी साधना, माझा तिचा सत्कार झाला या ठिकाणी, ती बिनविरोध निवडून आली. भाऊ ते आपले पवार साहेब चिरंजीव प्रिन्स, आपले काय नाव त्यांचं, रोहित पवार, त्यांना फार वाईट वाटलं. दादागिरी करतात, गुंडगिरी करतात, पैशाचा वापर करतात आणि म्हणून मंत्र्यांचा राजीनामा घ्या. यांनी त्यांच्या बायकोला बिनविरोध कसं आणलं. पण आता काय म्हणावं या माणसाला. म्हणजे त्यांना मी सांगितलं की अरे बाबा 8 टर्म झाले, 40 वर्षाला मी निवडून येतो त्या ठिकाणी. माझी बायको 60 टर्म झाले, 3 टर्म जिल्हा परिषद आणि 4 टर्म झाली नगराध्यक्ष त्या ठिकाणी. 90 पासून आम्ही निवडून येतो आहोत. लोकांची कामं करावी लागतात, सुखदुःखामध्ये जावं लागतं, अर्ध्या रात्री पडावं लागतं. दवाखान्याचं काम असेल तर 100% लोकांना ती मदत करावी लागते. त्यांना मुंबईपर्यंत घेऊन जावं लागतं. तिथं राहण्याची व्यवस्था, जेवणाची सगळ्या व्यवस्था आम्ही करतो. राज्यामध्ये कोणी करत नसेल इतक्या चांगल्या व्यवस्था आरोग्याच्या आम्ही त्या ठिकाणी देतो. आणि म्हणून लोक आम्हाला, खरं म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगतो की मी 3000 मतांचा मालक आहे. तिथे 4.25 लाख मतं, मग 3000 मतं माझे आहेत, OBC. तरी लोक 8 16 वेळा, आम्हाला 17 वेळा 15 वेळा निवडून दिलं लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी. तर कामामुळे लोक निवडून देतात. दादागिरी करून इतक्या वेळा माणूस निवडून देईल का? आणि गिरीश महाजन काय तुम्हाला माहिती आहे माझी काही दादागिरी आहे? 1-2 केसेस माझ्यावर आहे. कोणाला बंदूक लावली, कोणाला मारलं, कोणाला ठोकलं, कोणी दादागिरी केली, तुम्ही ऐकलंय? आम्ही आमच्या कामाच्या भरोश्यावर होतो, कार्यकर्ते होतो. आणि तुम्ही रोहित पवार काय बाबांच्या कडेवर बसून, खांद्यावर बसून बाबा बाबा करत आमदार झाले. एकदा झाले, दुसऱ्यांदा परत किती 1000 मतांनी पण नाही झाले. निसटताच विजय, ते 1000 मतांनी निवडून आलेत. पोस्टल बॅलेटवर आले ते पण. साहेब म्हणतात बरोबर आहे, पोस्टल बॅलेटवर शेवटी हारलेले होते.
पोस्टल बॅलेटवर निवडून आले आणि आता ते आम्हाला अक्कल शिकवतायत, ते आम्हाला म्हणतायत दादागिरी करतायत, ही लोकशाही बरोबर नाही, ही का लोकशाही आहे का, याचा राजीनामा घ्या. अरे बाबा, तू बाबांच्या भरोश्यावर मोठा झालेला माणूस आहे, तुला काय माहित राजकारण काय, समाजकारण काय, लोकांची सेवा काय. बाबांच्या खांद्यावर बसून झालेत, काकांनी थोडा आशीर्वाद दिला यावेळेला, थोडं दुर्लक्ष केलं. अजितदादांनी सांगितलं मी दुर्लक्ष केलं म्हणून इथं आपटला सदा आपा जरबतानी म्हणून, आणि तुम्ही आम्हाला अक्कल शिकवतात, हे कसे काय निवडून येतात इतक्या वेळा. मला वाटतं त्यासाठी खूप झटावं लागतं, खपावं लागतं, रात्रंदिवस कष्ट करावे लागतात. म्हणून आमच्यासारखे सामान्य शाळा शिक्षकाचे पोरं 7-6, 8-8 वेळा त्या ठिकाणी आमदार होत आहेत. आणि म्हणून तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार अजिबात नाही आहे. परवा त्यांनी ट्विट केलं म्हणून मी मुद्दाम बोलतोय, त्यांना उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही. आणि म्हणून आपल्याला यावेळेला भुसावळमध्ये सुद्धा आणि जळगाव जिल्ह्यात सुद्धा सावकारे सांगितल्याप्रमाणे, संजय भाऊनी सांगितल्याप्रमाणे 100% निकाल द्यायचा आहे, 100%. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, आपला आकडा कधी चुकतो का, कधी म्हणजे आकडा म्हणजे नाही, गृहमंत्र्यासमोर आकडा म्हणजे तो आकडा नाही, नगरसेवकांचा आकडा. आम्ही सांगितलं जळगावला आम्ही 55+ आम्ही 57 दिले, धुळ्याला सांगितलं 50+ आम्ही 51 दिले, नाशिकला मी सांगितलं 60+ आम्ही 67 दिले. त्यामुळे आमचा आकडा कधी खोटा ठरत नाही राजकारणातला. आणि म्हणून सगळंच आहे, तुम्ही काळजी करू नका, कोणी सुटणार नाही. 100% म्हटलं सगळे आलेच, मुक्ताईनगर सुद्धा आलं. रक्षाला चिंता आहे आमच्या रक्षाताईंना, वरण मुक्ताईनगर का बोलत नाही म्हणजे ते बोलतो. पण या ठिकाणी आम्हाला 100% निकाल या ठिकाणी द्यायचा आहे. मित्र, मी आपल्याला विनंती करेल, आपली पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी, त्याची नुसत्या नेत्यांची पार्टी नाही आहे. रात्रंदिवस झटणारे कार्यकर्ते आहेत, राबणारे कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून तुमच्या बळावर आपण या निवडणुका जिंकतो आहोत. असं काँग्रेससारखं ते उबाटा फापुटा काय काय ते सगळं त्यांच्यासारखं आपलं काम नाही आहे. शरद पवार काँग्रेस कुठे आहे? मी रोहित पवारांना सांगितलंय की तुम्ही आता अजून काही दिवस राहिलेले आहेत, एक नगरपालिका जाऊ द्या, जामनेरची गेली, आता तिथे सुद्धा अजून 17, आम्ही 12-13 नगरसेवक बिनविरोध झाले, अजून 13 नगरसेवक यायचे, 17 नगरसेवक निवडून यायचे आहेत. पण तुम्ही बस, आम्ही एके दिवस गावात थांबत नाही. एका नगरसेवकाची सुद्धा, एका नगरसेवकाची तुम्ही फक्त डिपॉझिट वाचून दाखवा, म्हणजे निवडून आणायचं मी म्हणत नाही, फक्त डिपॉझिट वाचून दाखवा. तुमची डिपॉझिट सुद्धा तुम्ही एका नगरसेवकाची तुमच्या पक्षाच्या वाचू शकणार नाही. या जिल्ह्यामध्ये एक नगराध्यक्ष आणून दाखवा तुम्ही तिघं मिळून, म्हणजे उबाटा काँग्रेस, शरद पवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तुम्ही सगळे मिळून फक्त एकाच ठिकाणी भिडा कुठे आणि एक नगराध्यक्ष आणून दाखवा. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. अशी तुमची कामगिरी आहे. कार्यकर्ते कुठेच नाही आहेत, नेते ते सगळे भरकटलेले आहेत. पोटसूट आम्हाला म्हणतात घ्या ना, टाकानं गायत रुमाल, टाकानं गायत रुमाल. आम्ही म्हटलं बाबा आता हाऊसफुल आहे, आता सध्या जागा नाही, आम्ही नाही सांगतोय. पण तुमचं काय, तुमचं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काही राहिलेलं नाही, उत्तर महाराष्ट्रात काही राहिलं नाही, आता राज्यातही तुमचं काही राहणार नाही. परवा बिहारला निवडणूक झाली, कसा निकाल लागला. देशामध्ये इतक्या मोठ्या पर्सेंटेजमध्ये, म्हणजे महाराष्ट्र आणि बिहार हे 1 नंबरवर आहेत, 1 नंबरवर आहेत. 50 फक्त आमदार आहेत तुमचे, कुठे आमदार राहिलेत? 50 पण पूर्ण नाही आहेत. 250 आमदार जवळपास आमचे आले, 240 आमदार आमचे आलेले आहेत. आणि म्हणून त्या गप्पा तुम्ही मारू नका. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज या आपल्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी गिरीश भाऊ महाजनजी, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, आपल्या भुसावळचे
लोकप्रिय आमदार आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सन्माननीय संजय भाऊ सावकारे, सन्माननीय खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, मंगेशजी चव्हाण, अमोलदादा जावळे, या ठिकाणी उपस्थित श्री चंद्रकांत बाविस्कर, डॉक्टर राधेश्यामजी चौधरी, नंदूभाऊ महाजन, केतकीताई पाटील, अशोकभाऊ कांडेलकर, डॉक्टर उल्हास पाटील, आपल्या भुसावळच्या लोकप्रिय उमेदवार रजनीताई सावकारे, वरणगावच्या टक्के महाराष्ट्र, जवळपास महाराष्ट्राची 6.5 कोटी लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या 40,000 गावांमध्ये राहते. पण त्याच वेळी महाराष्ट्राची 6.5 कोटी उरलेली लोकसंख्या, अर्धी लोकसंख्या ही केवळ 400 शहरांमध्ये राहते. 400 शहरांमध्ये 50% लोकसंख्या राहते. या 400 शहरांचा चेहरा मोहरा जर आपण बदलला तर आपण खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या 50% लोकसंख्येला उत्तम जीवनमान त्या ठिकाणी देऊ शकतो, त्यांच्या जीवनामध्ये विकास आणू शकतो. आणि म्हणूनच आज ज्यावेळी तुमच्या समोर मतं मागण्याकरता आम्ही आलो आहोत, त्यावेळी मला कोणावर टीका करायची नाही आहे, मला विरोधकांवरही टीका करायची नाही आहे. मला एक सकारात्मक मत मागायचं आहे. याचं कारण आमच्या डोळ्यासमोर या महाराष्ट्राच्या नागरी भागाची एक ब्ल्यूप्रिंट आहे. शहरं कशी बदलली पाहिजेत, शहरामध्ये कशी व्यवस्था झाली पाहिजे, या संदर्भातला आराखडा आम्ही तयार केलेला आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वात हा आराखडा पूर्ण करण्याकरता निधीची कुठलीही कमतरता आम्हाला पडणार नाही आहे. मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की आमचं काम तुम्ही बघितलेलं आहे. देश आणि महाराष्ट्र कसा बदलला हे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून तशाच प्रकारे आता आपलं शहर हे मोठ्या प्रमाणात बदललं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. आज संजूभाऊ सावकारे यांच्यासारखा एक मंत्री, एक आमदार आपल्याला मिळाल्यानंतर त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात या भुसावळ शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकासाची कामं केली. आणि मला आठवतं मध्यंतरी कॅबिनेटमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात त्यांनी विषय मांडला आणि त्यांनी सांगितलं आमच्या टप्पा 2चं काम तर जोरात चालू आहे, पण टप्पा 1चं काम होत नाही, तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही. आपण तात्काळ सांगितलं फोरक्लोज करा आणि नवीन माणसाला ते काम द्या. ती आता व्यवस्था चालली आहे. मला विश्वास आहे की पुढच्या 1 वर्षामध्ये या भुसावळ शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर 24 तास त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल आणि 365 दिवस आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळेल. अशा प्रकारची योजना संजूभाऊंनी मंजूर करून घेतली आणि त्यातल्या अडचणी देखील खूप मोठ्या प्रमाणात दूर करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. आणि एवढंच नाही तर आज वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी जो विकास आपल्याला करायचा आहे, मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सांडपाण्याच्या योजना, गटारीच्या योजना याकरता आम्ही वर्ल्ड बँकेला प्रपोजल दिलं आणि वर्ल्ड बँकेला सांगितलं आमच्याकडे इतके पैसे आहेत, केंद्र सरकार इतके पैसे देणार आहेत, एवढी गॅप पडते आहे, आम्हाला एकही शहर असं ठेवायचं नाही आहे की ज्या शहरामध्ये ओपन नाल्या आहेत. आम्हाला प्रत्येक ठिकाणी भुयारी गटार पाहिजे आहे. आणि नुसतं भुयारी गटार नाही तर त्यातनं जे काही सीवेजचं पाणी आहे ते ट्रीट झालं पाहिजे, STP तयार झाला पाहिजे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या त्या योजनेला मान्यता मिळाली आणि गॅप फंडिंगचे पैसे आम्हाला वर्ल्ड बँक त्या ठिकाणी देते आहे. आमचा या ठिकाणी विश्वास आहे पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार असेल, त्या गटाराच्या पाण्यावर प्रक्रिया होईल आणि कुठेही घाण पाणी, सांडपाणी जमिनीत चाललाय, तलाव खराब करताय, विहिरी खराब करताय, अशा प्रकारची अवस्था राहणार नाही. हा आम्ही सातत्याने प्रयत्न केलाय. आज आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं नेटवर्क आपण करतो आणि त्यातनं चांगल्या प्रतीचे रस्ते तयार झाले पाहिजेत, काही प्रमाणात कॉन्क्रीट रोड तयार झाले पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपला चाललेला आहे. खरं म्हणजे आज आपण जर बघितलं
तर वेगवेगळ्या पद्धतीनं ही विकासाची गंगा ही आणण्याचा प्रयत्न आपण करतो. आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण जे दोन्ही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत, या कर्तृत्ववान अशा प्रकारच्या दोन्ही स्त्रिया आहेत. काही लोकांनी आरोप लावला की या ठिकाणी आमच्या रजनी वहिनींना केवळ याकरता तिकीट दिलं की त्या संजू भाऊंच्या पत्नी आहेत. पण मी अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, संजू भाऊंनी ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्या दिवशी मला सांगितलं की भाऊ, तुम्ही नेहमी सर्वे करता, तुमच्या सर्वेत ज्याचं नाव येईल त्याला द्या, माझ्या पत्नीला देऊ नका. पण संजू भाऊ, आम्ही काय करायचं? आम्ही सर्वे केला तर त्यात पहिल्या नंबरवर रजनी वहिनीच त्या ठिकाणी आल्या. त्याच्यामुळे हा पक्षाने निर्णय केला. हा निर्णय संजू भाऊचा निर्णय नाही आहे, हा पक्षाने निर्णय केलेला आहे. आणि त्याही गेल्या 15 वर्षापासून सामाजिक सेवेमध्ये आहे. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून सातत्याने महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्या करतात. रोजगाराचं प्रशिक्षण असेल, रोजगार मेळावे असतील, महिला निर्मित वस्तूंची विक्री असेल, कुपोषित बालकांसाठी आरोग्य सेवा असेल, असे अनेक उपक्रम हे त्यांनी या ठिकाणी राबवलेले आहेत. आणि त्यासोबत वेगवेगळ्या ज्या काही आमच्या जुन्या प्रथा आहेत त्या प्रथा देखील, मग आपला अखजीचा उत्सव असेल किंवा वेगवेगळ्या ज्या आमचे उत्सव असतील त्याही साजरं करण्याचं काम सातत्याने त्या करत असतात. आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे या ठिकाणी भुसावळमध्ये रजनीताई आणि वरणगावमध्ये श्यामलताई या निवडून आल्यानंतर या शहराचा विकास करण्याकरता प्राधान्याने भूमिका घेतील. आणि मी हे देखील सांगायला आलो आहे की हे दोन उमेदवार एकटे नाही आहेत. हे निवडून आल्यानंतर यांच्या पाठीशी संजय भाऊ आहेत, यांच्या पाठीशी गिरीश भाऊ आहेत, यांच्या पाठीशी आमचे खासदार मंत्री आहेत आणि यांच्या पाठीशी देवा भाऊ देखील आहे. देवा भाऊही या ठिकाणी पूर्णपणे या दोन्ही भगिनींना पूर्ण ताकद या ठिकाणी देणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो, आज इतक्या आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं या ठिकाणी चाललेली आहे. वेगवेगळी कामं ही पूर्ण होत आहेत. पण संजू भाऊंचं सातत्याने एक आग्रह मात्र आहे की मी टेक्सटाईल मंत्री आहे आणि माझ्या भुसावळमध्ये टेक्सटाईल नाही, तुम्ही काहीतरी करा. आणि मध्येच गिरीश भाऊ, तुम्ही भुसावळमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नका, म्हणजे तसं शिरा, तुम्ही त्या रस्त्यावरच जा, तुम्हाला शिरावं लागेल, तुम्ही आमचे नेतेच आहात. पण तुमचा उद्योग वेगळा, म्हणजे टेक्सटाईलचा, आणि यांचा उद्योग वेगळा. त्यामुळे संजू भाऊ, मी जानेवारीमध्ये डावोसला जातो आहे आणि डावोसहून आल्यानंतर किमान एक तरी टेक्सटाईलचा उद्योग तुमच्या भुसावळमध्ये आणल्याशिवाय मी राहणार नाही. त्याकरता सगळा पुढाकार जो आहे हा पुढाकार मी घेईल आणि निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सगळं काम आपण करून दाखवू. आज आपल्याला माहिती आहे दीपनगरमध्ये आपण त्या ठिकाणी एक 650 मेगावॅटचा एक नवीन प्रकल्प त्या ठिकाणी 660चा पूर्ण केला. आता संजू भाऊची मागणी आहे तिथे 800 मेगावॅटचा केला पाहिजे. आम्ही फिजिबिलिटी करतो, फिजिबिलिटी कशी येते ते आपण पाहू. पण संजू भाऊ, आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या मी मान्यच केल्या आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या ज्या वेळी मागणी करता त्या त्यावेळी ती मागणी पूर्ण होते, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मी आज या निमित्ताने एवढंच सांगणार आहे की आज मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी चाललेलं जे काम आहे, आपलं भुसावळचं रेल्वे स्टेशन 147 कोटी रुपये त्याच्याकरता मंजूर झाले. चकाचक रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी होत आहे. मंडळातले 35 स्टेशन बदलत आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे काम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मी या निमित्ताने सांगतो, हे सरकार गरिबांकरता काम करणारं सरकार आहे, महिलांकरता काम करणारं सरकार आहे. कालच आम्ही निवडून यायला 1 वर्ष पूर्ण झालं. कालच्याच दिवशी 1 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी निवडून आलो होतो. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो, जेव्हा आम्ही निवडून आलो त्यावेळी लोक म्हणायचे आता हे निवडून आले, आता लाडकी बहीण योजना बंद करतील. 1 वर्ष झालं, योजना सुरूच आहे. आणि
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकत नाही, ती योजना सुरूच राहणार आहे. आज आपल्याला सांगताना आनंद वाटतो की गरीबाला आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. महात्मा फुले जनारोग्य योजना आपण सुरू केली, 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केला. आता मागच्याच महिन्यामध्ये आतापर्यंत 1300 रोगांवर आपण इलाज देत होतो. आता 2400 रोगांना 5 लाखापर्यंतचा खर्च हा आपण मोफत देतोय. आणि त्याच्यावर 27 रोग असे आहेत की ज्या रोगांकरता 5 लाखाच्या वरचा खर्च देखील राज्य सरकारच्या वतीनं आपण करतो. आमचा प्रयत्न आहे प्रत्येक माणसाला आरोग्य मिळालं पाहिजे. आणि आता तर मोदीजींनी त्या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य केंद्र दिलेलं आहे. आयुष्यमान आरोग्य केंद्र हे प्रत्येक नगरपालिकेच्या क्षेत्रात आपल्याला स्थापित करायचं आहे. त्यातनं प्रत्येकाकरता डॉक्टर आणि मोफत अशा प्रकारची औषधी ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणून या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी संपूर्ण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आपण निवडून द्या. मी आमच्या साधना वहिनींचं अभिनंदन करतो. साधनाताई महाजन या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. आणि आता आपल्या भुसावळवरनं रजनीताई सावकारे आहेत, वरणगाववरनं श्यामलताई झांबरे आहेत, चोपड्यावरनं साधनाताई चौधरी आहेत, यावलवर रोहिणीताई फेगडे आहेत, फैजपूरवरनं दामिनीताई सराफ आहेत, सावद्याला रेणुकाताई पाटील आहेत, रावेरमध्ये संगीताताई महाजन आहेत, मुक्ताईनगरला भावनाताई महाजन आहेत, शेंदुर्णीला गोविंद अग्रवालजी आहेत, नशिराबादला योगेश पाटील आहेत, पाचोऱ्याला सुचिता दिलीप वाघ आहेत, भडगावला सुशीलाबाई पाटील आहेत, एरंडोलला नरेंद्र ठाकूर आहेत आणि 40गावला प्रतिभा मंगेश चव्हाण आहेत. म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही महिला राज आणतो आहे. आणि हा महिला राज आणण्याकरता आणि या जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिकेला त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता आपण 2 तारखेला कमळाचीच बटन दाबावी. मी तुम्हाला एवढंच सांगतो, 2 तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, पुढच्या 5 वर्षाची जबाबदारी आम्ही घेऊ. 2 तारखेला तुम्ही कमळ दाबा, 5 वर्ष विकास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.